तुमचा आवाज फार लांबून येतोय. तुम्ही हेडफोन कनेक्ट केले असतील तर ते का विदाउट हेडफोन यूज करा. तुमचा आवाज येत नाहीये आशिष. म्यूट केलेला आहे तुम्ही आणि तुमचा व्हिडिओ पण ऑफ आहे. दोन्ही ऑन करा. आशिष तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुम्ही म्यूट केलेला आहे. अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. हॅलो. हॅलो. नमस्ते सर, मीनल साबळे बोलतेय मी. मीनल साबळे, आपलं 2 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं. प्रणेता पॉलिटिकल कन्सल्टन्सी. सर, अपडेट विषयीच फोन केला होता मी की आपलं काय सर? सर, माझंच डिपार्टमेंट आहे ते. जे सॅलरी आपण करतो ना, तर ते माझ्याकडून केलं जातं आणि असं पहिल्या आठवड्यात होतात ना सॅलरी. सो त्या संदर्भातच केला मी फोन की आपल्याला टीमला आता या आठवड्यात करायच्या होत्या सॅलरीज. तर मग पहिली आपले जे हो हो हो. ओके सर, चालेल चालेल. थँक्यू सर. हेलो. हाँ आशीष, बोला. हेलो. आपकी आवाज नहीं आ रही. आपकी आवाज नहीं आ रही. आपका वीडियो भी ऑफ है. तो आप दूर से अगर बात कर रहे हैं तो आपने अगर हेडफोन्स यूज लगाए हैं तो हेडफोन्स निकाल दीजिएगा और वीडियो ऑन करिए और हम इंटरव्यू स्टार्ट कर लेते हैं. हाँ, अभी आई ना मैम. हाँ जी जी. जी. मराठीत बोलू शकता तुम्ही? हाँ हो. बर. सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, तुमचं या आधीचा एक्सपिरियन्स काय आहे हे सांगा आणि कुठून बोलताय? ओके. ओके. ठीक. हॅलो. हॅलो मॅम. हो, बोला बोला. माझं नाव आशिष गुलाब काटिक आहे. मी मूलतः भंडाऱ्याच्या पाचगाव ह्या गावातला रहिवासी आहे आणि माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ सोशल वर्क झालंय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धामधून. हम्म आणि मी आता MSW सुद्धा करत आहे. हम्म. आणि ह्या सत्राचा मी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे छात्र प्रतिनिधी सुद्धा आहे विश्वविद्यालयाच्या. अच्छा. आणि मी भंडाऱ्याच्या मूळचा सांगितलेच आणि याच्या आधी मी इंटर्नशिप वगैरे केलेलं आहे, व्हॉलंटिअरशिप केलेलं आहे हम्म आणि काही कामे पण केली आहे मी म्हणजे जस्ट पार्ट टाइम म्हणून. हम्म माझे एज्युकेशन चालू असताना किंवा तिकडे गावाकडे पण असताना. बट हम्म त्यांचे काही असं फिक्स नव्हतं त्याच्यामुळे मी काही ते रिझ्युम मध्ये मेन्शन नाही केलेले आहेत. हम्म. ओके ओके हा. ओके. पॉलिटिकल कन्सल्टन्सी मध्ये या आधी काम केलेलं आहे का तुम्ही? माझ्याकडे आलेला होता याच्या आधी मागल्या वर्षी. पण हम्म मी त्यावेळी जाऊ नाही शकलो होतो. म्हणजे जाऊ म्हणजे त्यांचं फिक्स नव्हता की कसं काय आहे म्हणून. आणि हम्म मला डिटेल्स नव्हती. मला हम्म वाटलं टार्गेट बेस्ड काम असेल असं तसं म्हणजे त्याच्यामुळे. हम्म आणि मी याच्या आधी पॉलिटिकल मग त्याच्यानंतर मी थोडं रिसर्च केले की कसं काय असते म्हणून. हम्म. थोडंफार माहिती झालंय तर म्हणून मी अप्लाय केलं. अच्छा अच्छा. आपल्याकडे जे जी. काम आहे ते सध्या
हा. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे 2 महिन्यासाठी. ठीक आहे. हम्म. मराठवाडा हम्म. आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी आहे. जी. आपण हा. ठरवणार आहोत की कुठे तुम्हाला शक्य आहे तिथे पाठवू आपण. ठीक आहे. ओके. बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. ओके. हम्म. तर तिथे काम चालू आहे आपलं आता. आणि 1 2 ते 4 दिवसातच आपलं तिथे जॉईनिंग आहे. हम्म. सो माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. जॉईनिंग लवकरात लवकर करणे शक्य आहे का? 2 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉईन करणे शक्य आहे का? याच्या मधामध्ये मी सोडू शकतो काय मॅम मग? समजा की एका महिन्यानी काही वाटलंय मला तर. नाही ना. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी विधानसभा इलेक्शन असणार आहेत. आणि हा. तुम्ही 1 महिन्यानी सोडून गेल्यानंतर तुम्ही कंपनी सोबत हे करताय ना. म्हणजे कंपनीला बिलकुल अडचणीत नाही. टाकताय. हा. बिलकुल. हे मी त्याच्यासाठीच आधी विचारत आहे की तुम्हाला पण नको प्रॉब्लेम व्हायला लागेल की, हो हो. आणि मला नाही. सुद्धा नको व्हायला. जर जॉईनिंग केली तर तुम्ही 2 महिने काम करावं अशी अपेक्षा असणार आहे. कामाचं जे स्वरूप आहे ओके. आपलं त्याची ट्रेनिंग दिली हम्म. जाते 3 ते 4 हम्म. दिवस. ठीक आहे. हम्म. आणि हम्म. ट्रेनिंग नंतर तुम्हाला बरेच पर्क्स दिले जातात कंपनीकडून. सॅलरी, तुमची राहायची सोय, परत तुम्हाला मध्ये ओके. सुट्टी हवी असेल असं सगळं व्यवस्थित असतं. असं काही इश्यू नाहीये. सो सोडायचं हम्म. असं अशी एवढी वाईट परिस्थिती येत नाही की तुम्हाला सोडावं लागेल. ओके. हम्म. हा, तुम्हाला दुसरीकडे जॉब भेटला तर मग तुम्ही सोडत असाल तर मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे ना. आणि तुमचं नाही, याआधी कंपनीकडून समजा की मला काही त्रास नको असं मी माझं म्हणणं आहे की अजिबात नाही, मला काही अजिबात नाही. व्हायला. आपलं वर्क ओके. ओके. कल्चर जे ठीक आहे. आहे ते एकदम खेळीमेळीचं हा. आहे. तुम्हाला शिकवलं जातं. जी. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह केले जातात. हम्म. तुमच्यावरती जे एरिया मॅनेजर असतात ते तुमचे प्रॉब्लेम हम्म. सॉल्व्ह करण्यासाठीच असतात. त्याचबरोबर जे जी. काम असतं ते तुम्हाला समजून सांगितलं जातं आणि त्यानुसार तुम्ही डेली तुमचे टास्क कंप्लीट केले, रिपोर्ट सबमिट केले, त्याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे ना मॅम. ओके, ओके. सो मला हे सांगा की तुम्ही सर्व्हे मध्ये काय प्रश्न विचारले होते? याआधी तुम्ही सर्व्हेचं काम केलेलं आहे? मी सर्वेचे काम म्हणजे वेगवेगळे केलेले आहेत. मी हेल्थ वरती 2 सर्वे केले आहेत. मी माझ्या मध्ये पण मेन्शन केलेलं आहे मी, हम्म. की त्याच्यामध्ये मी केलेले आहे. हेल्थ हेल्थ वरती आहेत दोन्ही. आणि अजून? बिलकुल. एक कॅन्सर वरती होता, एक टीबी वरती होता. हे एक टीबी वालं होतं की एक एमपी बॉर्डरवरती एक गाव आहे महाराष्ट्र म्हणजे आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये. हम्म. हम्म. तर ते असं होतं की तिथे काही जनजातीय क्षेत्र होता म्हणजे हम्म. हम्म. त्यावेळेला तिथं याच्या आधी झालेला नव्हता. हम्म. आणि तिथे जाऊन आम्हाला कॅन्सर टीबी पेशंट शोधायचे होते. त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स आहेत त्यांच्यामध्ये, हे हम्म. वगैरे होते. त्याच्यावरून तुम्ही समजू शकतात. आणि एक होता हम्म. की कॅन्सरवरती होता. हम्म. त्याच्यानंतर मी इथं जसं मी एज्युकेशन चालू असताना पण आमचं हम्म. फील्ड वर्क असते. मी चाइल्ड लाईन मध्ये पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. हम्म. बट तिथे सर्वे केलेला होता आम्ही. हम्म. वेगवेगळे इथं स्लम्स एरियाज होते त्यामध्ये. हम्म. 2-3 स्लम एरियाजमध्ये आम्ही काम केलं त्यांच्याशी. मीच बर केलं बर. एकटा आणि त्यावेळी त्यांच्यासोबत पण ओके, ओके. राजकीय क्षेत्राशी निगडीत सर्वे केलेला आहे का तुम्ही? मी नाही केलेलं आहे. अच्छा, अच्छा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल. दोन हां. हजार एकोणीस मध्ये जे इलेक्शन झालं होतं विधानसभेसाठी, हं. हं. सध्या तुमची विधानसभा मतदारसंघ कोणता येतो? विधानसभा येते तुमचं मोहाडे. बर. तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत? 2019 अ, विधानसभा इलेक्शन सांगू शकाल काय झालं होतं? हां. तिथं तिथली फुल्ली कंडिशन सांगू, हम्म. तर हम्म. तिथे याच्या आधी जसं होतं की बीजेपीचं जे नेते होते, जे हम्म. आमदार होते 19च्या इलेक्शन आधी. हम्म. आणि त्यांनी असा आपला वर्चस्व स्थापित केला होता की त्यांचे जे कार्यकर्ते होते हम्म. ते एका म्हणण्याने जेव्हा ते काही इंटरनली असेल ते पार्टीचं, हम्म. मी त्याच्यामध्ये अप्लाय नाही करत. हम्म. बट हम्म. ते त्यांना तिकीट नाही दिली गेली. बर त्यांचे बर. कार्यकर्ते सुद्धा होते. हम्म. आणि ते अपक्ष उभे राहिले मग. हम्म. अपक्ष हम्म. असताना पण त्यांनी जे बीजेपीचा कॅन्डिडेट होता तो नगरसेवक होता. हम्म. जो हम्म. तुमचा एक तालुका आहे तिथला. हम्म. आणि ते नगरसेवक 25 अराउंड 25,000च्या जवळपास ते त्यांनी म्हणजे तो समाप्त झाला म्हणजे इलेक्शन तेवढेच पडले त्यांना. हम्म. हम्म. ठीक आहे. आणि जो अपक्ष होता, हम्म. जो एक चरण वाघमारे म्हणून आहे. हम्म. हम्म.
तो व्यक्ती असा झालाय की त्यांनी एक साईड म्हणजे पूर्ण जो आताचे आमदार आहेत जे हम्म राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते हम्म सध्या आता अजित पवार गटाचे आहेत. हम्म. तर त्याचे फक्त 5,000 मतांनी म्हणजे जिंकलेले म्हणजे तेच हो. विजयी झालेले ओके असं आहे. ओके ओके. आणि मला हे सांगा की 2024 हा मध्ये जे लोकसभा इलेक्शन झालं त्यामध्ये हा ज्या दोन मोठ्या युती आहेत त्याविषयीची माहिती हम्म. आणि कोण जिंकलं कोणाची काय परिस्थिती होती ते सांगा थोडक्यात. थोडा मला पण थोडं क्लिअर करून झालं तर थोडं बेटर होईल असं माझं मत. ओके. आत्ताचे जे एकदा दोन हो. हजार चोवीसचे लोकसभा हा. इलेक्शन झाले बरोबर, हम्म. मे मध्ये हम्म. इलेक्शन झाले ज्यामध्ये देशात बीजेपीला जास्त मतं आहेत पण महाराष्ट्रात काय बिलकुल. परिस्थिती आहे, महाराष्ट्रात किती जागा होत्या लोकसभेसाठी आणि आता ज्या युती आहेत महायुती आणि महाविकास आघाडी हा. यांच्याविषयी काय माहिती आहे तुम्हाला? मॅम अपोजिट किंवा कोणत्याही नाही म्हणजे हम्म समजायचं नाही बट मी जस्ट सांगतोय माझं मत हम्म की जसं विदर्भामध्ये मोस्टली जागा हम्म. बीजेपीची फक्त एकच जागा वाचलेली होती जी नागपूरची नितीनजी गडकरींची होती. बरोबर. हम्म. आणि बाकी ठिकाणी जिकडे तिकडे काँग्रेसची आणि त्यांच्याशी संबंधितच हे सीटा हम्म आलेल्या हम्म होतात. हम्म हम्म आणि माझ्याही त्या जिल्ह्यामध्ये हम्म तिथे पण भंडारा गोंदियामध्ये हम्म काँग्रेसची सीट आली. हम्म. आणि बाकी कामं तर काही म्हणू नाही शकणार पण सध्याची स्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या खजिन्यामध्ये हम्म अ, काही नसताना सुद्धा वेगवेगळे म्हणजे स्कीम्स आणत आहे गव्हर्नमेंट. आणि हम्म काही काही गोष्टी अशा आहेत की यांच्यासाठी लाभदायक पण असणार आहे. हम्म. म्हणजे तुम्ही आणि लाडकी बहीण योजनेविषयी बोलताय. हा बिलकुल हम्म बिलकुल हम्म लाडकी बहीण आणि आणखी स्कीम्स आणलेले आहेत आणि आता कालच ते मराठी भाषेला अभिजात हम्म दर्जा भेटलेला आहे. हम्म आणि आता आणखी 2-3 स्कीम्स आणलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी. हम्म ती मेन गोष्ट आहे आणि जे शेतकऱ्यांना वीज मोफत जे देणार आहे हम्म जे अनाउन्समेंट केलेली आहे हम्म तर ते पण एक मला वाटते की खूप लाभदायक असणार यांना हम्म. गव्हर्नमेंटना पण कुठे नाही कुठे असतातच. आणि आता गव्हर्नमेंटनी पण स्टे दिलेले आहे वाटते. स्टे नाही सॉरी हम्म. प्रतिज्ञापत्र सादर करायला यांनी हायकोर्टनी नागपूर खंडपीठाच्या. बर. आता हे विदर्भाचा तुमचा खूप चांगला अभ्यास आहे. पश्चिम हा. महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे आपलं काम चालू आहे तर तुम्हाला इकडे येऊन काम करणे शक्य आहे का 2 महिन्यासाठी? 2 महिन्यासाठी तर मी फुल्ली सांगू नाही शकणार मॅम. हम्म कारण 2 महिने फुल्ली नाही देऊ शकणार मी. 1 ते 1.5 महिने. हम्म बट हम्म. मी कोशिश करेन की 2 महिने देऊ शकेल. का बरं नाही देऊ शकत आणि, तुम्ही? काय रिझन पर्टिक्युलर? अं, माझे नंतर आहे की डेझर्टेशनचं पण काम आहे. हम्म. तर ते अच्छा. कम्प्लीट करणे आहे मला बस. ऐन इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही जर जाणार असाल तर मग कंपनीसाठी फार प्रॉब्लेम होईल हा. बिलकुल. तर तेच मी ठीक आहे. त्याच्यासाठीच त्या बाबतीत मी आपण लपवू पण शकत होतो हे आधीपासूनच गोष्टी. नाही त्यास बरोबर आहे. नाही खूप चांगलं केलं तुम्ही हं, आधीच सांगितलं. या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण आपल्या बिलकुल. कंपनीच्या एम्प्लॉईजला पर्क्स देतो. त्यांनी पण कंपनीसोबत लॉयल असावं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात अशी आमची जी. अपेक्षा असते. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. बघूयात आपण. तुमचं कधी असणार आहे डेझर्टेशन प्रेझेंटेशन? ते मॅम आपलं नोव्हेंबर पूर्ण जाईल ना हम्म त्याच्यामध्ये. हम्म. तर नोव्हेंबरमध्येच येऊ शकते. दिवाळीच्या नंतर मग आमचे तेच त्याच्यावरती काम असणार त्याच्यामुळे. बर. ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. बघूयात आपण. इंटरव्ह्यूचा रिझल्ट मी तुम्हाला एक उद्या संध्याकाळपर्यंत कळवते. आणि ठीक आहे मॅम. हां, शेवटच्या महिन्याच्या हां. कामाविषयी काय करायचं ते ह्याबद्दलही आपण चर्चा करू. ठीक आहे? ठीक आहे ना. हम्म. ठीक आहे आणि मॅम थोडं काम पण काय असणार ते पण सांगून द्याल तर बेटर होणार. फील्ड असोसिएटचं असं असतं की 20 ते 25 गावं जी असतात ती तुम्हाला दिली जातात. हं, ओके. प्रत्येक दिवशी तुम्हाला 3 ते 4 गावं फिरायची असतात. त्या गावामध्ये जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची असते. जसं तुम्ही हं, सर्वेसाठी माहिती घेतली तशी राजकीय माहिती गोळा करायची असते तुम्हाला. जो उमेदवार ओके. आहे, ज्या उमेदवारासाठी आपण काम करत आहोत, त्या हं, उमेदवाराच्या बाबतीत माहिती घ्यायची असते. त्याच्या विरोधात जो उभा राहणार आहे, त्याच्या बाबतीतही माहिती घ्यायची असते. हे जे सगळे सर्वेचे प्रश्न असतात, हे तुमचे जे एरिया मॅनेजर असतात, ते तुम्हाला हं. देतात.
त्याचबरोबर 3 ते 4 दिवसांची तुम्हाला ट्रेनिंगही देतात. तुम्हाला गाडी प्रोव्हाइड केली जाते आणि एक जनरल आयडिया दिली जाते की कुठे जायचंय, कोणाला भेटायचंय, कुठल्या नेत्याला ओके. भेटायचंय, कुठल्या नॉन पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर म्हणजे एखादा समाजसेवक असेल त्या समाजसेवकाला भेटायचंय, असं सगळं एक जनरल तुम्हाला आयडिया दिली जाते. त्यानुसार तुम्ही गावात जाऊन ते प्रश्न विचारायचे, त्याचा एक रिपोर्ट बनवायचा आणि संध्याकाळी तो सबमिट करायचा. अशा पद्धतीचं काम असतं. ठीक. हम्म, हम्म. आणि सॅलरी काय असणार मॅम? तुमची याआधी किती होती सॅलरी? बेसिकली मी इंटर्नच होतो मॅम. हम्म, इंटर्न म्हणूनच काम केलेलं आहे आणि असं पण केलेलं आहे, बट हम्म, ती हम्म. सॅलरी मी आणखी माझं कुठेच मेन्शन केलेलं आहे मी काम केलंय म्हणून. अच्छा अच्छा. पण एक किती मिळायची हम्म. तुम्हाला ऍज अ इंटर्न सॅलरी? मी इंटर्न म्हणून तर मला फिक्स होतं की 6,000 मिळायची. बर आणि बर. मी एकाच ठिकाणी काम केलेलं होतं, हम्म, जे माझ्या हम्म, रिझ्यूमे मध्ये मेन्शन नाही केलेले आहेत मी. हम्म. तर ते जायची 16 ते 20च्या दरम्यान. पण अच्छा. त्यांचे काही असं फिक्स आपल्याकडे जी नव्हतं माझं. सॅलरी आहे ती 28,000 ते 30,000 सॅलरी दिली जाते. त्याचबरोबर ओके. 3,000 तुम्हाला पेट्रोलचे पैसे दिले जातात आणि तुमची राहायची जी सोय आहे ती कंपनी करते. म्हणजे तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठीचं जे काही आहे व्यवस्था ती कंपनीकडून केली जाते. 28 ते 30 दिली जाते ना? 28 ते 30 प्लस 3,000 म्हणजे एक 33,000 पर्यंत होते तुमची सॅलरी. 31,000 ते 33,000. ओके. हम्म, हम्म. ठीक आहे मॅम. ठीक आहे. चालेल. उद्या मी संध्याकाळपर्यंत फोन करेल तुम्हाला. तुम्ही पण तुमच्या साईडनी मला काय तुमचं डिसिजन आहे ते कळवा आणि शेवटच्या महिन्यात काय केलं जाऊ शकतं ते आपण बोलूयात. एक 20 ते 25 तारखेच्या दरम्यान इलेक्शन असणार आहे. सो नोव्हेंबरचा जो 20 ते महिना आहे 25. 20 ते 25 नोव्हेंबर. ठीक. तर जी. नोव्हेंबरच्या महिन्यातले जर ते दिवस तुम्ही सगळेच्या सगळेच नसताल देऊ शकत तर मग खरंच खूप प्रॉब्लेम होईल आपल्याला. सो त्याविषयी आपण एक 20 ते सोल्युशन 25 काढूया. ना? हम्म. तोपर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. 20 ते 25 ठीक आहे नोव्हेंबर. ना. म्हणजे 2 महिन्याची सॅलरी पण तुम्हाला म्हणजे मिळून जाईल असं. ओके. बट सॅलरी वगैरे कधी, म्हणजे काही मंथली जे हो. डेट एक फिक्स असते की? म्हणजे आता आज तुम्ही 2 दिवसात जॉईन केलं, ठीक आहे. हं. म्हणजे सपोज सोमवारी जॉईन केलं, तर 7 तारखेला तुम्ही बिलकुल. जॉईन केलं. 7 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंतची जेवढी तुमची सॅलरी होईल, तेवढी सॅलरी तुम्हाला हं. दिली जाते. सुट्ट्यांची पण सॅलरी असते आपल्याकडे. आठवड्यातून एक सुट्टी असते आपल्याला. ठीक आहे. हं. संडेची सुट्टी असते. ठीक. ठीक. सो किती 21 दिवसाची सॅलरी होणार पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे 8 तारखेपर्यंत पहिल्या महिन्याची सॅलरी ओके. होणार आणि दुसऱ्या महिन्याची सॅलरी तिसऱ्या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत. ओके. हम्म. कारण ठीक त्यामध्ये आहे ना. सुट्ट्या वगैरे मोजाव्या लागतात, सॅलरी प्रोसेस होते, ते ते व्हायला एक 4-5 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर तुमची होते सॅलरी. म्हणजे ठीक आहे ज्यांनी ना. सप्टेंबरमध्ये काम केलंय त्यांची आता हं. 7 तारखेपर्यंत सॅलरी होणार. ओके. हम्म. ठीक. ठीक आहे. चालेल. उद्या चालेल. संध्याकाळपर्यंत कळवते मी तुम्हाला. थँक्यू सो मच फॉर ठीक आहे ना. जॉईनिंग. ठीक. ओके. थँक यू. तुम्ही लेफ्ट करू शकता.